त्यांनी जे ट्विट केलं आणि ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा वेगवेगळ्या पब्लिक मिटिंग्समध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मी जे आहे भारत पाकिस्तान दरम्यानचं जे युद्ध आहे ते मी थांबवलं आहे आणि साधारणतः 32 वेळा जे आहे त्यांनी हे स्टेटमेंट रिपीट केलं की भारत पाकिस्तानमधलं युद्धजन्य स्थिती जी आहे ते थांबवण्यामध्ये माझी भूमिका महत्त्वाची आहे. परंतु त्यानंतर सिन्क्रोसाईज जर बघतो म्हटलं किंवा त्यानंतरचे जे सिक्वेन्सेस बघतो म्हटलं तर असं वाटतं आहे की लगातार जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते भारताच्या विरोधामध्ये वक्तव्य करतात किंवा त्यांची जी विदेश नीती आहे ते भारताच्या विरोधामध्ये सातत्याने दिसून येते आहे. कालच त्यांनी H-1B व्हिजा पॉलिसी इंट्रोड्यूस केली आणि या व्हिजा पॉलिसीवरती असं म्हटलं जातं की त्यांनी हस्ताक्षर केलं आणि त्याचा जो फटका आहे तो भारतीय अभियंते जे आहेत, जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत, जे अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत, असं म्हटलं जातं की साधारणतः 1 करोड भारतीय जे आहेत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये IT कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत आणि याचा फटका जो आहे हा भारतीय अभियंत्यांना बसू शकतो. त्याच्यामध्ये ॲमेझॉन जे आहे असं म्हटलं जातं की ॲमेझॉन जे आहे H-1B व्हिजाधारक जे आहे याच्यामध्ये सगळ्यात नंबर 1च्या क्रमांकावर ॲमेझॉन आहे, त्याच्यानंतर TCS आहे, इन्फोसिस आहे, या सगळ्या भारतीय कंपन्या ज्या आहेत, विप्रो आहे, या सगळ्या ज्या भारतीय IT कंपन्या आहेत, ज्या भारतीय कंपन्या अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत आणि भारतीय अभियंत्यांना तिथे हायर करतात, त्या अभियंत्यांवरती आता बेरोजगारांची कुऱ्हाड कोसळू शकतो. परंतु या सगळ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पॉलिसीला भारत सरकार किंवा भारताची विदेश नीती हे कसं उत्तर देते किंवा त्यांच्या ज्या अलीकडचे जे निर्णय आहेत त्याला भारत सरकार किंवा मोदी सरकार हे कसं एन्काउंटर करते हे येणाऱ्या काळात दिसून येईल. सुजित ठमके, न्यूज इंडिया 24, मुंबई.